तर हॅलो नमस्ते. आज आपण आपल्या चॅनलवर घेऊन आलेलो आहोत अगदी युनिक अशी रेसिपी. आंबा फ्लेवरमध्ये आपण खीर बनवतो आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पाहायचा आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आंबा फ्लेवरमध्ये खीर कशाप्रकारे बनवायची त्यासाठी स्टेप बाय स्टेप रेसिपी पाहूया. तर सुरुवातीला मी 2 वाटी असे इथे दूध घेतलेलं आहे. अगदी घट्ट असं दूध घ्यायचं. अर्धी वाटी साखर आणि विलायची टाकून आपण याला छान अशी उकळी काढून घेऊया. तर अगदी तुमच्या घरी पाहुणे रावळे कोणीही येणार असेल तर अगदी इन्स्टंट अशी खीर तुम्ही नक्कीच बनवू शकता. त्यासाठी मी इथे 1 वाटी असं शिजलेला छान सुवासिक तांदळाचा भात घेतलेला आहे. थोडासा स्मॅश करून घेतलेला आहे. तर आपण हा यामध्ये मिक्स करून घेऊया. तर अगदी इन्स्टंट असा पदार्थ आहे. त्यामुळे अगदीच मुलांना बनवून देण्यासाठी असो किंवा मग पाहुणे रावळे येणार असतील त्यासाठी करण्यासाठी असो अगदी पटकन असा होणारा पदार्थ आहे. अगदीच तुमचा भात शिजून ठेवलेला नसेल तरी देखील तुम्ही कशाप्रकारे खीर बनवू शकता. तर त्याचा देखील आपण नेक्स्ट टाईम व्हिडिओ अपलोड करणारच आहोत. त्यामुळे ही रेसिपी स्किप न करता नक्की पहा. तर अगदी छान असं मिक्स करून घेऊया. याला छान असा उकळी काढून घेऊया आणि दूध थोडंसं आटवून घेऊया. तर 2 ते 3 मिनटामध्ये अशा प्रकारे दूध आटून झालेलं आहे. भात जर तुमचा अगदीच छान असा घट्ट झाला नाही, थोडासा मोठा असेल तर तुम्ही अगदी स्मॅशरने स्मॅश देखील करून घेऊ शकता. तर अशाच प्रकारे आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन नवीन पदार्थ घेऊन येत असतात. त्यामुळे आपल्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. त्यानंतर मी इथे ड्रायफ्रूट्स ॲड करून घेतलेले आहेत. तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे ड्रायफ्रूट्स ॲड करून घेऊ शकता. तर अगदी प्लेन अशी खीर आपली इथे तयार झालेली आहे. अगदी अशी देखील खीर तुम्ही मुलांना खायला देऊ शकता. अगदी छान अशी लागते. तर आपण इथे आंबा फ्लेवरमध्ये खीर बनवतो आहे. त्यासाठीच काय करायचं, तर आपण ही खीर अगदी छान अशी थंड करून घ्यायची. अगदी फ्रीजमध्ये न ठेवता बाहेरच आपण ही खीर मिक्स करून थंड करून घ्यायची आहे. अगदी छान अशी थंड करून घेतली की त्यामध्ये मी इथे 1 ते 1.5 आंब्याचा रस अगदी घट्ट असा रस घेतलेला आहे. पाणी वगैरे यामध्ये काही ॲड केलेलं नाही. तर तो रस आपण इथे यामध्ये टाकून घ्यायचा आहे. तर अगदी खीर गरम असताना तुम्ही जर रस टाकून घेतला तर तुमची खीर ही 100% फाटणार आहे. त्यामुळे अगदी छान थंड खीर झाल्याशिवाय इथे आंब्याचा रस टाकून घ्यायचा नाही. तर अशा छोट्या छोट्या टिप्स आणि ट्रिक्ससहित आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर रेसिपीज अपलोड करत असतो. तर आपण हे छान असं मिक्स करून घेऊया आणि अगदी छान अशी आपण ही खीर थंड करून घेऊया. अगदीच तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून थंड करून घेतली तरीही चालेल किंवा मग अशीच देखील खाल्ली तरीही चालेल. तर तुम्हाला आपली ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. तर आपण ही छान अशी आपली ही खीर तयार झालेली आहे. आपण ही सर्व देखील करून घेऊया. तर तुम्हाला आपला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. म्हणजे अशाच नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला मिळत राहतील. आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करून बेल आयकॉन देखील क्लिक करा. म्हणजे अशाच नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला मिळत राहतील. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत.